धारणगाव रोडवरील दहशत प्रकरणी गुन्हा दाखल, तलवार चॉपरसह वाहनांची तोडफोड। कोपरगाव शहरातील धारणगाव रोड परिसरातील मध्यरात्रीच्या सुमारास तलवार, चॉपर व लाकडी दांडक्यांच्या जोरावर दहशत माजवत वाहनांची तोडफोड केल्याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी साहिल उमर कुरेशी वय 22, व्यवसाय पानटपरी, सुभाषनगर, कोपरगाव यांनी दिलेल्या तक्रारीवरून वैभव कुराडे भुऱ्या, पूर्ण नाव माहिती नाही, अरबाज पूर्ण नाव माहिती नाही, राहुल चवंडके, सर्व राहणार गांधीनगर, कोपरगाव व इतर 4 ते 5 अनोळखी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटना 8 जून 2026 रोजी रात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास धारणगाव रोड परिसरात घडली। आरोपींनी बेकायदेशीर जमाव करून फिर्यादीस लाकडी दांडे, चॉपर व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तसेच शिवीगाळ व दमदाटी करत हातात तलवार घेऊन परिसरात दहशत निर्माण केली। यावेळी गल्लीमध्ये उभ्या असलेल्या वाहनांच्या काचा फोडून नुकसान केल्याचा आरोपही फिर्यादीने केला आहे। या घटनेत फिर्यादी जखमी झाले असून त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालय कोपर येथे उपचार करण्यात। या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात 306/2026 भारतीय न्याय संहिता कलम 119(1), 118(1), 189(2), 191(2), 191(3), 190, 324(5), 351(2), 352 फौजदारी कायदा अधिकलम 3 आर्म ऍक्ट 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप सोने व पोलीस हेड कॉन्स्टेबल AB राठोड अधिक तपास करीत आहेत। सदर घटनेची माहिती घेऊन आमदार आशुतोष काळे यांनी सदर घटनेचा निषेध व्यक्त करत पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी योग्य ती खबरदारी घेणे व धुडगूस घालणाऱ्या आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात यावी यासाठीच्या सूचना दिल्या असल्याचे सांगितले आहे। जे काहीतरी वेगळ्या कारणावरनं वाटत झालं आणि त्याचा रोष म्हणून त्या लोकांनी तलवारीने काही गाड्यांच्या काचा फोडल्या। ज्या लोकांचा कुठलाही संबंध नसून सुद्धा त्यांच्या गाड्या फोडल्या। त्याची माहिती मला मिळाली। पोलीस स्टेशनला त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे का आपण त्यांच्यावर कारवाई करावी। त्या ठिकाणी जे पोलिसांनी ज्या लोकांकडे बघितलंय, या लोकांनी फोडलेलं आहे, त्यांचे नावं पण त्यांना माहिती आहे। त्यांना सांगितलेलं आहे का त्यांची लवकरात लवकर कारवाई करावी। CCTV फुटेज मला काही लोकांनी सांगितलं की लाईट गेल्यामुळं ते उपलब्ध नाही झालेले। जर कुठे इन्व्हर्टर असेल, त्यांचं CCTV फुटेज किंवा CCTV कॅमेरा चालू असेल तर त्यांच्या कॅमेराचे फुटेज मिळून त्या कॅमेरामध्ये जे कोणी आढळत असतील त्यांच्यावर कारवाई करावी। जी पोलिसांना माहिती त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे। त्यांना ऑलरेडी सूचना केलेल्या आहेत।